अलिबाग मधलं एक असं हॉटेल जिथलं चिकन रान खाल्ल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल, आणि एक अशी डिश जी आम्हाला सर्वात जास्त सरप्राईज करून गेली. तर आज मी आले अलिबाग मधल्या ढवर गावातील सावकारवाडा हॉटेल मध्ये. चला तर मग बघूया खरंच इथलं जेवण एवढं स्पेशल आहे का. तर फ्रेंड्स, आपली करिश्मा मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आम्ही आलोय बर्थडे सेलिब्रेट करायला, आणि त्यासाठी आम्ही निवडलंय अलिबाग मधलं ढवर गावात असलेलं सावकारवाडा हॉटेल. इथल्या डिलिशियस जेवणाबद्दल आम्ही खूप ऐकलं होतं, इस्पेशली नॉनव्हेज डिशेस बद्दल. म्हणून आज ठरवलं की स्वतः इथे येऊन अनुभव घेऊया. हॉटेलमध्ये पोहोचताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतलं ते इथल्या बाहेरच्या लुकने. बाहेर ठेवलेली बैलगाडी, जुन्या काळातील चाक आणि दगडी बांधकाम, हे सगळं पाहिल्यावर अगदी गावाकडचा सुंदर आणि पारंपरिक फील येतो. पहिल्या नजरेतच हॉटेलची वेगळी ओळख जाणवते. आतमध्ये प्रवेश केल्यावर हॉटेल खूप प्रशस्त आणि स्वच्छ दिसलं. यांचा डायनिंग एरिया मोठा आहे आणि बसण्याची व्यवस्था सुद्धा सुटसुटीत आणि आरामदायी आहे. हा इथे रिसेप्शन एरिया आहे. तसंच साधारण 100 ते 150 लोक बसू शकतील असा मोठा हॉल सुद्धा इथे आहे. या हॉलमध्ये वाढदिवस, बारस, कौटुंबिक कार्यक्रम आणि इतर अनेक फंक्शन्स ऑर्गनाइज केले जातात. आणि हॉटेलच्या वरच्या मजल्यावर 3 रूम्स अवेलेबल आहेत. प्रत्येक रूम मध्ये 2 जण आरामात राहू शकतात. जर तुम्ही इथे राहिलात तर वर आरामदायी राहण्याची आणि खाली स्वादिष्ट जेवणाची सोय, अशा दोन्ही सुविधा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. इथे पार्किंगची सुद्धा चांगली सोय आहे, त्यामुळे गाडी पार्क करायला सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओव्हरऑल हॉटेल स्वच्छ, नीटनेटकं आणि कौटुंबिक वातावरण असलेलं वाटलं. आम्ही जेवणाची ऑर्डर दिली होती, पण जेवण यायला थोडा वेळ होता, म्हणून आम्ही हॉल आणि हॉटेलच्या रूम्स बघून घेतल्या. पण खरं सांगायचं तर हे सगळं बघून होईपर्यंत खूपच भूक लागली होती. आम्ही चिकन रोजाली कबाब, चिकन रान, चिकन दो प्याजा, चिकन चिंगारी आणि मलेशियन राईसची ऑर्डर केली होती. आणि आता उत्सुकता फक्त एकाच गोष्टीची होती, ती म्हणजे इथलं जेवण खरंच ऐकल्यासारखं अप्रतिम असेल का. खाली आलो तोपर्यंत मुलांनी गरमागरम सूपचं सेवन सुरू केलं होतं, आणि तितक्यातच आमच्या टेबलावर आली पहिली डिश, चिकन रोजाली कबाब. दिसायलाच इतकी आकर्षक होती की लगेच खाण्याचा मोह झाला. सोबत सॅलड आणि चटणी सुद्धा होती. पहिला घास घेतल्यावर खरंच वाटलं, वा, चिकन एकदम सॉफ्ट, ज्युसी आणि परफेक्ट शिजलेलं होतं. आणि यामध्ये केलेलं स्टफिंग प्रत्येक घासाला आणखी चवदार बनवत होतं. फ्लेवर्सचा अप्रतिम बॅलन्स आणि बोनलेस चिकनमुळे ही डिश आम्हाला खूपच आवडली. जर तुम्ही इथे आलात तर ही डिश नक्की ट्राय करा. आता नंबर आला चिकन रानचा. मोठे पीस, सुंदर प्रेझेंटेशन आणि पहिलाच घास. आहा, चिकन इतकं टेंडर होतं की अक्षरशः तोंडात विरघळत होतं. मसाल्यांचा फ्लेवर पण प्रत्येक घासात जाणवत होता. खरंच या हॉटेलचं चिकन रान ही त्यांची सिग्नेचर डिश आहे असं म्हणायला हरकत नाही. यानंतर आल्या 2 ग्रेव्हीज, चिकन दो प्याजा आणि चिकन चिंगारी. बरोबर गरमागरम रोट्या आणि भाकऱ्या होत्या. दोन्ही ग्रेव्हीजची चव वेगळी आणि खूपच छान होती. दोन्ही ग्रेव्हीज मध्ये मसाले योग्य प्रमाणात होते. चिकन सॉफ्ट शिजलेलं होतं आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट होती. इतक्यात मलेशियन राईस आला. या डिश मध्ये 2 प्रकारचे राईस आणि ग्रेव्ही मध्ये डीप केलेले 2 चिकन लॉलीपॉप्स होते. चायनीज फूड ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी ही डिश एकदम भारी आहे. इतकं डिलिशियस, झक्कास जेवण झाल्यावर पोट तर भरलंच, पण मन सुद्धा एकदम तृप्त झालं. यानंतर आम्ही हॉटेलमध्येच वाढदिवस साजरा केला. खरंच हा दिवस आणखी खास बनवण्यात सावकारवाडा हॉटेलचा मोठा वाटा होता. माझ्या मते आमचा सावकारवाडा हॉटेल मधला अनुभव खूपच छान होता. हॉटेलची स्वच्छता, स्टाफचं वागणं, वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवणाची चव आणि क्वालिटी एकदम अप्रतिम होती. स्पेशली चिकन रान
आणि चिकन रोजाली कबाब आम्हाला सर्वात जास्त आवडले. माझ्या मते अलिबाग शहरातही अशा दर्जाचं जेवण सहज मिळणं कठीण आहे. म्हणून जर तुम्ही अलिबाग मध्ये आलात आणि चांगल्या जेवणाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर सावकारवाडा हॉटेलला नक्की भेट द्या. मी माझा अनुभव तुमच्या सोबत शेअर केला, पण माझ्या शब्दांपेक्षा इथली चवच जास्त बोलकी आहे. त्यामुळे एकदा तरी नक्की इथे या, स्वतः अनुभव घ्या आणि अस्सल चवीची अविस्मरणीय मेजवानी अनुभवा. आणि मी अगदी खात्रीने सांगते की एकदा तुम्ही इथे आलात आणि इथल्या चवीचा अनुभव घेतलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा इथे याल. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असं भन्नाट आणि चविष्ट जेवण आवडणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित त्यांच्या पुढच्या फूड ट्रिपसाठी ही जागा परफेक्ट ठरेल. आणि हो, आपली करिश्माला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटूया एका नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.